होय हो. काय मी काय म्हणते, गवत लय वाढलंय इकडे पण आणि त्या पण रानामध्ये, तर 2-4 बाया बघा ना गावामधल्या. बघू ना आता 2-3 दिवस झाले विचारतोय, पण त्यांना काही सवड नाही अजून. 2 दिवसांनी येते म्हणजे. तुम्ही 10-20 रुपयासाठी चिंगुटपणा करत असता, मग कसं कोण यायचं? 10-20 रुपये काय तो बब द्यायचा 10-20 रुपये मग चिंगुट हा दिलेत की, एवढा मोठा हुंडा नाही दिला काय? लय देऊन बोंब पाडलाय. बस काय भाऊजी नाही मला दिवस बस आता इतक्या जवळ आलात तर. बस त्यांना काय झालं तुम्ही म्हणल्यावरती? काय भाऊजी तुम्हाला मी किती गरीब बघत होते, तुम्ही कुठे इकडे कुठे आले आणि शेतात तुम्ही खुरपितात काय? नाही आलोय बायकोला सांगायला काय कसं खुरपायचं. बरं आहे मग. आतापर्यंत सगळे रान सांगितलं कधी? हा आम्हाला तर नाही शिकवलं म्हणलं. तुम्ही बोलावलंच नाही ना कधी. हा हा बरोबर. बोलवीत जा ना कधी मध्ये शेतात. का आमच्या शेतात काय झालं यायला? येशाल? यायला चालू तर आम्ही. बरं झालं मग या बरं नक्की कधी येऊ? हे तर आहे मी अरे तस नाही पण ते म्हणलं विसरले का काय बायकोला? असं कसं विसरून म्हटलं आमचं पण शेत खुरपायचंय ना. त्यांना नाही का, त्यांनी 2-4 रान खुरपून दमलेत, मग त्यांना माहितीये खुरपायचं नाही का? काय पण कशी बोलती. अहो चेष्टा केली मी. दमलीत होय तुम्ही लगेच, म्हणजे दमले खुरपू खुरपू. नाही हो नाही वहिनी हिचं काय ऐकता. बरं मग या, मग आमचं पण खुरपू लागायला थोडं शेतात पण. ते खुरपत नाहीत, मग ते बाया बघून देतात खुरपायला. आता तुम्ही खुरपताय, कधीपासून खुरपायला लागले तुम्ही? कुठं खुरपतो? मग त्या कशा म्हणतात, गेले होते काय त्यांच्या रानात रान खुरपायला? आले होते काय? तुला तेवढंच पाहिजे फक्त. आले म्हणून तर म्हणते आता आता चला. तुमचा नवरा दिला काय सोडून? म्हणजे अहो म्हणजे तुमचा नवरा त्यांना काम असतं ना, मग ते बाहेर असतात, लय काम असतं ना तेवढं. हा आणि ही कसे रिकामीच असतात ना घरी, म्हणून यांना सांगते. अजून काय? अजून काही नाही, मग येत जा घरी, चहा बी घेत जा. तुम्ही तरी येते नाही आजकाल. ते म्हणजे काय पहिले रोजच येत होते काय आमच्या लग्नाच्या आधी तुमच्या इकडं? तसं येत होते पण मग खरं बोला राव वहिनी, म्हणजे कधीतरी येत होते. अरे काय चाललंय तुमचं नेमकं? तुम्ही तुम्ही काय करता इकडे? तुम्ही तर गावात गेले होते ना. तू काम सोडून काय करते यांच्यात? काय नाही, माझा नवरा बघायला म्हणजे नाही हो, तसं काही नाही. आम्ही खुरपाय बिरपायचं आपलं खुरपायचं बाकी ना, म्हणून यांना म्हणलं बाया बी असेल तर बघून द्या असं. नाही नाही बरोबर आहे. हा तू बायाच बघायला असं मग बघितलं का? मग हा ते म्हणले सांगतो म्हणे हाय बाया, त्यांच्याकडेच नाही आल्या अजून. मग तुम्ही नाही काय बाया बघत? नाही नाही ते नाही बघत, ते कशाला बाया बघतील, मी आहे की बघायला त्यांना. हा तू ऐश्वर्या, आता तुझ्याशिवाय मला कोण येतो? एवढंच बघायचं मग त्यांनाच लावायचं बघायचं. मलाच काय बोलू त्यात सारखं ये वावरात आणि ये वावरात. काय वावरात? वावरात ना गवत आहे ते खुरपायला म्हणले मी. म्हणजे माझ्या नवऱ्याला गवत खुरपायला बोलवतात बघा. अहो तसं नाही वहिनी, यांना काम असतं ना, मग त्यांना नाही टाइम भेटत. म्हणजे तुम्ही काय चेष्टा टाइम बिष्टा लावली देत जा. काय? नाही हो. तू रानातलं काम बघ, जास्त हे नको करू. बरं 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 जाऊ का? चला बाई. हे काय थेअर आहे तिथं? मला काय माहिती, तुम्हीच आधी काही थेअर करून बसले असते म्हणून ते असे एवढे करतात का? काय केलं मी आता? तो बरं तर असतोय रोज इथं खुरपायला येतोय. हा खुरपायला येतोय. मग कशा म्हणतात तुमच्या लग्नाच्या आधी रोज माझ्यापाशी येऊन बसत होते म्हणून? नाही बाई तसं काय नाही. उगाच कुणाला नसतं तोंड सुटत माहितीये का? तुम्ही मोकळीक दिली म्हणून आज तुम्हाला एवढं बोलते. मी का नाही दुसऱ्यांच्या नवऱ्याला जाऊन बोलत एवढं? तू का बोलशील? तिचा नवरा तिला टाइम देत नाही. हा टाइम देत नाही. तुम्हीच आले काय लय टाइम देणार आहे? नाही होय देत. तू मोग डोक्याला लागू नको बरं का माझ्या सकाळ डोक्याला लागू म्हणजे माझ्या समोर खुशाल ती अशी चिटकू चिटकू बसती, चेष्टा करते. मी कसं काय सहन करीन? अरे पण बसली असं एकदाच बसली. हा एकदाच बसली. मला माहितीये का माझ्या माग काय करतात ते? मी इकडे रानामध्ये असते. बरं जातोय काय डोक्याला इथून पुढे तिला बोलायचं पण नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही ऐकताय का माझं? ओ